पुणे शहरात डेंग्यूचा कहर सुरूच. मागील आठवड्यामध्ये 256 संशयित रुग्ण. वर्षभरात डेंग्यूचे एकूण 3768 संशयित रुग्ण. ऐन सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात वाढ. आयात शुल्कात वाढ झाल्यानं खाद्यतेल प्रति किलो 25 ते 30 रुपयांनी महागलं. दिवाळीत तेल आणखी महागण्याची शक्यता. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची आज राज्यव्यापी वज्र निर्धार परिषद. दादर इथं शिवाजी मंदिरमध्ये होणार परिषद. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे परिषदेला करणार संबोधित. खासदार श्रीकांत शिंदे आज जालना आणि बीड दौऱ्यावर. सकाळी 10 वाजता जालन्यात जाहीर सभा तर दुपारी 12 वाजता बीडमध्ये पोहोचणार. अजित पवार बारामतीमधूनच विधानसभा लढणार. अजित पवारांनी बारामतीमधून निवडणूक लढावी ही जनतेची इच्छा. आमदार अमोल मिटकरींचं सूचक विधान. वरळीमधील कार्यकर्त्यांचा आज मनसेमध्ये पक्षप्रवेश. विविध प्रश्नांसंदर्भात राज ठाकरेंची शिवतीर्थावर घेणार भेट. आज महायुतीची पत्रकार परिषद होणार. चंद्रशेखर बावनकुळे, सुनील तटकरे, शंभूराज देसाई घेणार पत्रकार परिषद. आज दुपारी 1:30 वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मोइसू यांनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट. भारत आणि मालदीवच्या संबंधांमध्ये सुधारणा होणार अशी लक्षणं. नवी मुंबई विमानतळावर फायटर प्लेन उतरणार. 11 ऑक्टोबरला होणार चाचणी. माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला यश. गडचिरोली सशस्त्र माओवाद्यांपासून मुक्त. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. कल्याणमध्ये पोलिसांनी अपहरणाचा डाव उधळला. चोरी आणि भीक मागण्यासाठी लहान मुलांचा केला जाणार होता वापर. तपासात धक्कादायक माहिती उघड. बिबट्याचा चक्क बसमध्ये घुसण्याचा प्रयत्न. बंगळुरूमधील बन्नेरघट्टा राष्ट्रीय उद्यानातील प्रकार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.